नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर 3 ॲडव्हान्स कॉस्टिंग अँड ऑडिटिंग या विषयाला आपण सुरुवात केली होती. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकरण 1 पेपर 3मध्ये प्रकरण 1 आपण पाहत होतो आणि ते प्रकरण 1 होतं ठेका परिव्यय पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, ठेका परिव्यय पद्धतीवर आपण 2 व्हिडिओ पाहिले. यामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण ठेका किंवा कॉन्ट्रॅक्ट, ठेकेदाता आणि ठेकेदार म्हणजे काम देणारा आणि काम स्वीकारणारा, बरोबर आहे, किंवा काम पूर्ण करून देणारा, या दोघांमध्ये जो करार होतो त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा ठेका आहे, हा ठेका पूर्ण करून देत असताना काय नियम व अटी शर्ती असतात, या पद्धतीने ते ठेका पूर्ण केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आणि हे ठेक्याचं काम हा ठेकेदार पूर्ण करत असतो आणि ठेकेदाता म्हणजे ठेका देणारा किंवा काम देणारा हा या ठिकाणी काय करत असतो, त्याचं कॉन्ट्रॅक्ट प्राईस किंवा ठेक्याचं मूल्य हे त्याला टप्प्याटप्प्याने कसे देतो याच्याविषयी आपण काल अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठेका परिव्यय पद्धतीमध्ये हिशोब कसे लिहिले जातात याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचा भाग असा आहे, या ठिकाणी ठेक्याचे जे हिशोब आहेत किंवा कॉन्ट्रॅक्ट अकाउंटचे जे हिशोब लिहिले जातील किंवा कॉन्ट्रॅक्ट अकाउंट लिहिले जातील, हे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट हे लिहित असताना कोणाच्या खातेवहीमध्ये असतील, हे ठेकेदाराच्या, कोणाच्या खातेवहीमध्ये लिहिले जातील, ठेकेदाराच्या. हा जो ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर असतो, हा कॉन्ट्रॅक्टर काय करत असतो, ठेक्यावरील दैनंदिन जे खर्च होतात त्याच्याविषयीचे खर्च या ठिकाणी लिहून ठेवण्याची जी पद्धती आहे त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंट किंवा कॉन्ट्रॅक्ट पद्धती असं म्हणतो किंवा ठेका पद्धती असं म्हणतो. या ठेका पद्धतीमध्ये जे हिशोब लिहिले जातील, ते हिशोब लिहिण्याची जे पद्धती आहे त्यामध्ये जो लेखा लिहिला जातो महत्त्वाचा, कोणाच्या वहीमध्ये, ठेकेदाराच्या. कोणाकडे लिहिला जातो तो कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार. कोण? ठेकेदार. हा जो ठेकेदार आहे, हा ठेकेदार काम करत असतो, त्यामुळं त्या ठिकाणी त्याचं खर्च आणि उत्पन्न हे लिहिण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये पहिला लेखा ठेकेदाराला किंवा कॉन्ट्रॅक्टरला कोणता करावा लागतो, उघडावा लागतो, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. कोणता लेखा लिहावा लागतो, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट किंवा ठेका लेखा. कोणता? ठेका लेखा. हा जो ठेका लेखा आहे यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो आहे, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट किंवा ठेका लेख्याचं प्रारूप किंवा त्याचा आराखडा. प्रारूप किंवा त्याचा आराखडा त्याला प्रोफार्मा आपण म्हणतो. प्रोफार्मा किंवा आराखडा किंवा आखणी आहे की नाही, ही कशी असते किंवा त्याचा आराखडा काय असतो याच्याविषयीचा आपल्याला एक आज याचा अभ्यास करायचा आहे. ठेकेदार त्याच्या वहीमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट अकाउंट किंवा ठेका लेखा किंवा ठेका खाते आहे की नाही, ठेका लेखा हा उघडीत असतो किंवा लिहित असतो. हा जो ठेका लेखा आहे, या ठेका लेख्याचं काय, ठेका लेख्याचं स्वरूप काय असतं याच्याविषयी आपण आता अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठेका लेख्याला किंवा कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला इंग्लिशमध्ये या 2 बाजू असतात. कोणत्याही लेख्याला किती बाजू असतात, 2 बाजू असतात. या 2 बाजूपैकी एक बाजू काय आहे, नावे बाजू आहे. कोणती बाजू आहे, नावे बाजू आहे. या ठेक्या लेख्याची नावे बाजू या ठिकाणी आपण काय काय आयटम येतात आणि याच लेख्याला दुसरी बाजू कोणती असते, जमा बाजू किंवा क्रेडिट बाजू, बरोबर आहे. जमा बाजू किंवा क्रेडिट बाजू, इंग्लिशमध्ये याला डेबिट क्रेडिट म्हणतात. दोन्ही बाजूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, नावेला आपण डेबिट म्हणतो आणि जमाला क्रेडिट म्हणतो. जमाला काय म्हणतो, क्रेडिट म्हणतो. ते विरुद्ध दिशेला आहे, बरोबर आहे. याला 2 बाजू आहेत. समांतर भाग वहीच्या किंवा त्याच्या रजिस्टरचे असतात आणि या समान भागामध्ये 2 कॉलम नावेला आहेत, 2 कॉलम कुठं आहेत, जमाला आहेत. आणि त्याच्या ठिकाणी त्यांनी कॉलम करून पहिला कॉलम त्यांनी काय केलेला आहे, तपशील केलेला आहे आणि त्याच्या शेजारी रुपये केलेला आहे. म्हणजे तपशिलामध्ये विवरण असेल, तपशिलामध्ये काय असेल, विवरण किंवा खर्चाचे नावं असतील आणि जमा बाजूवर ज्या ज्या पद्धतीचे काही उत्पन्नाचे किंवा शिल्केचे पद असतील ते जमा बाजूवर तपशील म्हणून असेल आणि त्याच्या शेजारीच रक्कम कॉलम असेल. अशा पद्धतीचा हा काय आहे, आपला ठेका लेखा आहे, बरोबर आहे. तर हा ठेका लेखा किंवा कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग हे जे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आहे, हे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आपण पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपण नावे बाजूला जे आयटम आहेत ते आपण पाहू.
या नावेला तुम्हाला पहिलं पद त्या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे ते आहे टू मटेरियल परचेस्ड, बरोबर आहे, टू मटेरियल परचेस्ड. तर डायरेक्टली असं आहे ते, या ठिकाणी डिरेक्टरी चुकलेलं आहे. या ठिकाणी शब्द काय आहे डायरेक्टली, DIRECTOLY, RYच्या ऐवजी काय करायचं तिथं LY. म्हणजे या ठिकाणी जिथं काम चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही काय खरेदी केलेली आहे सामग्री. मटेरियल परचेस्ड म्हणजे काय सामग्री खरेदी, आणि त्याची रक्कम या ठिकाणी लिहिली जाईल रक्कम कॉलममध्ये. कुठं लिहिली जाईल रक्कम कॉलममध्ये त्या ठिकाणी लिहिली जाईल. अशा पद्धतीचं हे पहिलं पद आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा भाग असा आहे की जो ॲटम किंवा जो खर्च आहे किंवा ज्या प्रकारचा ठेका आहे, कोणत्याही ठेक्यामध्ये साधारणपणे बांधकाम मटेरियल्स वगैरे या ठिकाणी असतात. मग बिल्डिंग मटेरियल असेल, रस्त्या बांधकामासाठी खडी, सिमेंट, वाळू इत्यादी किंवा डांबर वगैरे अशा प्रकारचं जे मटेरियल असेल ते रस्ते बांधकामामध्ये येत असेल, आणि त्यामध्ये वापरलं जाणारं जे मटेरियल किंवा सामग्री आहे त्यालाच आपण काय म्हणतो आहे टू मटेरियल परचेस्ड. हे सगळं आलेखा आपण उत्तरासाठी किंवा जेव्हा प्रॅक्टिकल तयार सुरू होईल त्या प्रॅक्टिकलमध्ये किंवा उदाहरणामध्ये आपण काय करणार आहोत मराठी लिहिणार आहोत. हे सगळं काय लिहिणार आहेत मराठीत लिहिणार, आणि मराठीमध्ये या पदाला आपण काय म्हणणार आहोत सामग्री खरेदी. काय लिहिणार या ठिकाणी सामग्री खरेदी, बरोबर आहे, प्रत्यक्षपणे सामग्रीची खरेदी, आणि या ठिकाणी त्याची रुपये किंवा खर्चाची रक्कम असेल, खरेदीची रक्कम असेल. हे पहिलं पद झालं. विद्यार्थी मित्रांनो हे पहिलं पद झाल्यानंतर दुसरं पद या ठिकाणी दिलं त्यांनी, ते म्हणजे टू मटेरियल इश्यूड फ्रॉम स्टोअर्स. या ठिकाणी बघा स्टोअर म्हणजे काय संग्रहण विभाग किंवा गोडाऊन किंवा गोदाम. या गोदामातून किंवा संग्रहण विभागातून पाठवलेली सामग्री. कुठं पाठवली सामग्री इशूड म्हणजे काय पाठवणे, इशूड म्हणजे काय पाठवणे, किंवा निर्गमित करणे. काय करणे निर्गमित करणे. ही जी सामग्री आहे ती सामग्री निर्गमित करणे हे एक त्यामध्ये काम आहे, बरोबर आहे. ही सामग्री निर्गमित केलेली कुठं पाठवतो आपण ठेक्यावर. कुठं पाठवणार ठेक्यावर. तर ही ठेक्यावर जी पाठवलेली सामग्री आहे त्या ठेक्यावर पाठवलेल्या सामग्रीला आपण काय म्हणतो आहे मटेरियल इश्यूड. 2 नंबरला काय आहे तिथं मटेरियल इश्यूड फ्रॉम स्टोअर्स. ह्या फॉर्म नाही फ्रॉम आहे, हा फ्रॉम स्टोअर्स, बरोबर आहे. अशा पद्धतीचं पद आहे आणि हे या ठिकाणी दाखवलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो पुढचं पद आहे या ठिकाणी तिसरं. काय आहे मटेरियल्स रिसिवड फ्रॉम अदर कॉन्ट्रॅक्ट्स. बघा मटेरियल इज रिसिवड फ्रॉम अदर कॉन्ट्रॅक्ट्स. विद्यार्थी मित्रांनो एखाद्या ठेकेदाराच्या अनेक साईट चालू असतील. कशा साईट चालू असतील अनेक साईट जर चालू असतील किंवा अनेक ठिकाणी कामं असतील तर त्या अनेक ठिकाणच्या ठेक्यावरून काय पाठवलं जाईल जशी ज्या ठेक्याला गरज असेल. म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे ठेके असतात. मग अनेक ठेक्यात दुसऱ्या ठेक्यावरून या ठेक्यावर काय पाठवलं जाईल सामग्री पाठवली असेल तर त्या ठिकाणी इतर ठेक्यावरून पाठवलेली सामग्री म्हणजे या ठिकाणी ऑर्डर म्हणजे इतर ठेक्यावरून पाठवलेली सामग्री. हा जो ठेका आहे हा या ठिकाणी लेखा समजा या ठिकाणी 2 नंबरचा आहे. या ठिकाणी किती क्रमांकाचा ठेका आहे या ठिकाणी हे ठेका लेखा क्रमांक 2 आहे किंवा नंबर 2 आहे. मग या 2 नंबरच्या ठेक्यावर पहिल्या नंबरच्या किंवा 1 नंबरच्या ठेक्यावरून जर सामग्री पाठवली असेल तर ती पाठवलेल्या सामग्रीला आपण काय म्हणू शकतो इतर ठेक्यावरून पाठवलेली किंवा प्राप्त सामग्री. इतर ठेक्यावरील प्राप्त सामग्री त्याची रक्कम या ठिकाणी लिहिली जाईल. अशा पद्धतीने हे 3 पदं झाले. म्हणजे पहिल्यांदा सामग्री खरेदी, दुसरं भांडारगृहातून किंवा संग्रहण विभागातून पाठवलेली सामग्री, तिसरं आहे इतर ठेक्यावरून आलेली किंवा प्राप्त झालेली सामग्री. असे वेगवेगळ्या प्रकारच्या सामग्रीचे जे ॲटम आहेत हे 3 ॲटम या ठिकाणी पहिल्यांदा घेतले जातील. कुठे घेतले जातील कॉन्ट्रॅक्ट लेख्यावर किंवा कॉन्ट्रॅक्ट अकाउंटवर नावे बाजूला 1, 2, 3 असे पदं हे दाखवून घ्यायचे. विद्यार्थी मित्रांनो सामग्री किंवा मटेरियलचा खर्च लिहून झाल्यानंतर दुसरा खर्च लिहायचा असतो तो म्हणजे श्रम किंवा मजुरी. श्रम किंवा मजुरी वेजेसला आपण काय म्हणतो मजुरी किंवा श्रम. मग या ठिकाणी हा जो खर्च आहे श्रमाचा तो या ठिकाणी 2 नंबरला लिहिला जाईल. आणि श्रम लिहून झाल्यानंतर त्याची रक्कम इथं लिहायची आणि
ती रक्कम कॉलममध्ये घ्यायची. ठीक आहे. ती झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यालाच आपण प्रत्यक्ष खर्च म्हणतो. काय म्हणतो आपण? प्रत्यक्ष खर्च. डायरेक्ट किंवा प्रत्यक्ष खर्च. हे जे प्रत्यक्ष खर्च आहेत तेही या रक्कम कॉलममध्ये आपल्याला दाखवायचे. प्रत्यक्ष खर्चामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ॲटम त्या ठिकाणी येऊ शकतात. ते म्हणजे जे इंधन वगैरे लागत असेल मशिनरीला, ठेक्या लेख्यावर वापरलं जाणारं पाणी, पाण्याचा खर्च असेल, इंधनाचा खर्च असेल किंवा प्रत्यक्षपणे सहभाग होणारा जो इतर खर्च आहे की नाही, अशा प्रकारच्या सर्व खर्चाला काय म्हणतो आपण? डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा प्रत्यक्ष खर्च. तो या ठिकाणी तुम्हाला दाखवता येईल. हा तिसरा किंवा 3 नंबरचा खर्च झाला ॲक्च्युअली. विद्यार्थी मित्रांनो पुढचा आयटम आहे तो म्हणजे तुमच्या ठेक्यावर वापरली जाणारी यंत्रसामग्री, प्लॅन्ट किंवा मशिनरी. त्याला काय म्हणतो आपण? प्लॅन्ट किंवा मशिनरी. ही जी मशिनरी आहे ह्या मशिनरीला आपण प्लॅन्ट किंवा मशिनरी म्हणतो. त्याची जी कॉस्ट आहे ते मूल्य या ठिकाणी तुम्हाला दाखवता येईल आणि रक्कम कॉलममध्ये ते लिहिता येईल. जेवढ्या रकमेचं यंत्र किंवा संयंत्र आहे ते त्या ठिकाणी लिहिता येईल. पुढचा मुद्दा आहे सब कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट. पुढचा मुद्दा काय विद्यार्थी मित्रांनो? सब कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट. सब कॉन्ट्रॅक्ट म्हणजे उपठेक्याचा परिव्यय. विद्यार्थी मित्रांनो बरेचसे ठेकेदार हे काय काम करतात? ठेका स्वतः घेतात. काय? स्वतःच्या नावावर ठेका घेतात. बरोबर आहे. आणि एखाद्या व्यक्तीला काय करतात? स्वतःहून ते अलॉट करतात किंवा दुसऱ्याला सब कॉन्ट्रॅक्ट देतात. काय देतात? सब कॉन्ट्रॅक्ट देतात. म्हणजे उपठेका म्हणजे काम तोडून द्यायचं. समजा उदाहरण घेऊ या ठिकाणी आपण. एक 10 किलोमीटरचा 10 किमीचा रोड तुम्हाला बांधायला भेटला होता. किती? 10 किलोमीटरचा. या 10 किलोमीटरच्या रोडला तुम्ही काय करू शकता? एकाच वेळेस 2 किलोमीटर किंवा 1 किलोमीटर तोडून दुसऱ्या माणसाला सब कॉन्ट्रॅक्ट देऊ शकता आणि याच्यावर जो होणारा खर्च आहे किंवा त्यासाठी दिलेला जो खर्च असेल तो सब कॉन्ट्रॅक्टरला दिलेले जे पैसे आहेत किंवा रक्कम आहे किंवा केलेला खर्च आहे तो या ठिकाणी तुम्हाला घेता येईल. म्हणून त्याला काय लिहिले? उपठेक्याचा परिव्यय. मराठीत काय म्हणतील त्याला? सब कॉन्ट्रॅक्ट म्हणजे उपठेका. उपठेका हा जो उपठेका असतो आपण दुसऱ्याकडून करून घेतो आणि ते काम पूर्ण करण्यासाठी झालेला खर्च म्हणजे उपठेक्याचा खर्च म्हणून या ठिकाणी दाखवता येईल. विद्यार्थी मित्रांनो पुढचा मुद्दा आहे कॉस्ट ऑफ एक्स्ट्रा वर्क. बघा कॉस्ट ऑफ एक्स्ट्रा वर्क म्हणजे या ठिकाणी तुमचं जी नियोजित काम होतं, नियोजित कार्य होतं, या नियोजित कार्यापेक्षा वेगळं जर काही काम तुम्हाला करावं लागेल किंवा जास्तीचं काम केलं असेल तर त्या ठिकाणी त्याला एक्स्ट्रा वर्क म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जे ठेका घेतला होता त्या ठेक्याचं जे मूल्य आहे ते त्याच्या कामावरती अवलंबून होतं. बरोबर आहे. आणि या कामाच्या बाहेर आपल्याला काही काम करावं लागेल. समजा त्या ठिकाणी मशिनरी किंवा यंत्रसामग्री जायला रस्ता नाही, काय नाही, रस्ता किंवा रोड नाही. त्या ठिकाणी तो जर रोड तुम्ही केला किंवा एखादा पाईप टाकला, पाणी काढून दिलं, अशा प्रकारचा होणारा जो एक्स्ट्रामध्ये म्हणजे जास्तीचा खर्च, जास्तीचा खर्च, काम सोडून फाजील खर्च पण सोयीचा किंवा गरजेचा, अशा कामाला एक्स्ट्रा किंवा जास्तीचं अधिकचं काम म्हणतात. आणि ह्या एक्स्ट्रा वर्कचा जो परिव्यय किंवा खर्च होईल तो या ठिकाणी तुम्हाला दाखवता येईल. ही नावे बाजूला महत्त्वाची पदं या ठिकाणी आपण पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो आणखी काही अप्रत्यक्ष खर्च असतात त्याला इनडायरेक्ट खर्च म्हणतात. त्यालाच काय म्हणतात आपण मराठीत? अप्रत्यक्ष. काय म्हणतो आपण? अप्रत्यक्ष व्यय किंवा खर्च. हा जो अप्रत्यक्ष व्यय आहे हा अप्रत्यक्ष म्हणजे त्या कामात तर दिसत नाही परंतु तो तुम्हाला केल्याशिवाय भागत नाही. अशा प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा चिल्लर चालर जो खर्च असेल जो तुमच्या प्रत्यक्ष कामामध्ये दिसणार नाही. म्हणजे विटा, दगड, माती, वाळू, सिमेंट, हे की नाही, डांबर, हे सगळी मशिनरी किंवा सामग्री दिसते परंतु त्याच्यासोबत जी तुम्ही केलेले खर्च आहेत ते त्या ठिकाणी काही वेळेस दिसत नाहीत. आणि अशा प्रकारच्या गरजेच्या ज्या गोष्टी असतात त्या अप्रत्यक्ष खर्चामध्ये असतात आणि त्या अप्रत्यक्ष खर्चामध्ये आलेले जे खर्च आहेत त्यालाच आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. तेही या ठिकाणी दाखवू शकता तुम्ही. आणि नंतर बाब आहे दुसरी ती म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. काय नाव दिलं त्याने दुसऱ्या गोष्टीला? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याला आउटस्टँडिंगला आपण म्हणतो
अदत्त व्यय, त्याला काय म्हणतो आपण? अदत्त व्यय. हे जे अदत्त खर्च आहेत म्हणजे न दिलेली मजुरी, न दिलेला पगार, न दिलेलं बिल एखादं असेल तर अशा पद्धतीच्या खर्चाला आपण काय म्हणतो? आउटस्टँडिंग किंवा अदत्त. आणि हे जे अदत्त खर्च आहेत त्यालाच आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतात. ते या ठिकाणी घेऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे खालचे 2 आयटम आहेत, बरोबर आहे, हे जे 2 आयटम आहेत हे 2 आयटम आपण नंतर बघू. या ठिकाणी आपण उजव्या साईडला येणार आहेत. या लेखाच्या कुठल्या भागात येणार आहेत? आपण उजव्या भागात येणार आहेत. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, उजवी बाजू म्हणजे जमा बाजू किंवा क्रेडिट बाजू. ही जी क्रेडिट बाजू आहे, या क्रेडिट बाजूला आपण ठेका लेख्याच्या जमा बाजूवर काय काय लिहितो हे आपण पाहू. या ठिकाणी पहिलं पद आहे ते म्हणजे मटेरियल रिटर्न टू सप्लायर्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे खरेदी केलेली सामग्री होती ती नावे बाजूला दाखवली होती, आहे की नाही? खरेदी म्हणजे परचेस केलेली. यापैकी जर सामग्री आपल्याला उरली असेल किंवा पसंत नसेल किंवा योग्य नसेल किंवा निकृष्ट दर्जाची असेल तर ती आपण कुणाला पाठवणार? सप्लायरला. मग ज्यांनी पुरवठा केलेला माल होता त्याला जी पाठवलेली परत केलेली सामग्री त्याला आपण म्हणतो रिटर्न मटेरियल. कोणतं मटेरियल? रिटर्न मटेरियल. आणि हे जे रिटर्न केलेलं आहे हे रिटर्न मटेरियल तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. नंतर दुसरं पद आहे मटेरियल रिटर्न टू स्टोअर्स. बघा आपल्याच गोडाऊनला या ठिकाणाहून कुठून? ठेक्यावरून. कुठून? ठेक्याच्या कामावरून. म्हणजे कामावरून पाठवलेली परत सामग्री म्हणजे भांडारगृहाला किंवा स्टोअरला पाठवलेली सामग्री जी आहे उरलेली, बरोबर आहे, ती या ठिकाणी दाखवू शकता. पुढचा मुद्दा आहे मटेरियल रिटर्न टू अदर कॉन्ट्रॅक्ट्स. बरोबर आहे. कुठं? मटेरियल रिटर्न किंवा ट्रान्सफर टू अदर कॉन्ट्रॅक्ट्स. विद्यार्थी मित्रांनो, बरेचदा असं होतं की एका ठेक्यावरून दुसऱ्या ठेक्यावर परस्पर सामग्री पाठवली जाते. ती गोडाऊनला न पाठवता किंवा स्टोअरला न पाठवता इतर ठेक्यावर त्याची गरज असेल तर ती अदर कॉन्ट्रॅक्टवर किंवा दुसऱ्या साईटवर पाठवली जाते. अशा प्रकारच्या सामग्रीचं जे मूल्य आहे ते तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे मटेरियल्स इन हँड. मटेरियल्स इन हँड म्हणजे हातावरील शिल्लक सामग्री. बरोबर आहे. आपण साईटवर या ठेक्यावर आपल्या हातात किती रुपयाची शिल्लक सामग्री आहे त्या सामग्रीला आपण मटेरियल्स इन हँड म्हणतो. ती या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी प्लॅन्ट ॲट साईट. काय? प्लॅन्ट ॲट साईट म्हणजे या ठिकाणी ठेक्याच्या साईटवर किंवा ठेक्याच्या कामाच्या ठिकाणी काय आहे शिल्लक तुमच्याकडं? ते म्हणजे प्लॅन्ट म्हणजे संयंत्र. प्लॅन्ट म्हणजे काय? संयंत्र. हे जे संयंत्र आहे, हे जे संयंत्र आहे ते संयंत्र साईटवरचं जे आहे त्याचं जे शिल्लक मूल्य आहे ते म्हणजे डिप्रिशिएटेड व्हॅल्यू. म्हणजे याचा अर्थ त्या ठेक्यावर जी मूळ संयंत्र होतं त्याच्यातून त्यांचा झीज किंवा घसारा, काय? झीज किंवा घसारा काढून टाकल्यानंतर झीज किंवा घसारा काय केला त्यांनी? डिप्रिशिएट केला. म्हणजे कमी करून राहिलेलं जे मूल्य आहे ते उरलेलं संयंत्र कुठं घेता येईल तुम्हाला? प्लॅन्ट ॲट साईट म्हणून जमा बाजूवर या ठेक्याच्या इथं घेता येईल आणि त्याची रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी दाखवता येईल. अशा पद्धतीचा हा मुद्दा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या ठिकाणी एक मुद्दा राहिला. तो मुद्दा आहे शेवटचा. या ठिकाणी मुद्दा कोणता राहिला आहे? प्लॅन्ट रिटर्न टू स्टोअर्स. विद्यार्थी मित्रांनो, जे यंत्र किंवा संयंत्र आपण खरेदी केलेलं असतं आणि ते खरेदी करून कुठं उभं असतं? आपलं कामावरती आपण ते वापरतो ठेक्यावर. मग ठेक्यावर ते यंत्र वापरलेलं आहे, ते संयंत्र वापरलेलं आहे, ते यंत्र किंवा संयंत्र या ठिकाणी आपण जे उरलेलं आहे, बरोबर आहे, ते कुठं पाठवणार आहोत आपण? स्टोअरला. मग हे यंत्र पाठवल्यानंतर त्याचं मूल्य देखील आपण या ठिकाणी कुठं घेणार? जमा बाजूवर घेणार या ठेका लेख्याच्या. बरोबर आहे. त्याच पद्धतीने आणखी काही आयटम या ठिकाणी असतात. ते म्हणजे तुम्हाला जर काही लॉस झाला असेल, नुकसान झालेलं सामग्रीचं किंवा मटेरियलचं जे नुकसान होतं ते नुकसान
तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं असतं. म्हणून या ठिकाणी ते कुठं ट्रान्सफर केलं जातं? तुमच्या नफा तोटा पत्रकावर नावे बाजूला, तोटा पत्रकाच्या नावे बाजूला त्या ठिकाणी काय लिहिलं जाईल? ॲबनॉर्मल लॉस फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट अकाउंट किंवा या ठिकाणी ठेका लेख्यावरून झालेली हानी म्हणून त्या ठिकाणी ही रक्कम इथं दाखवता येईल. किंवा आणखी एक भाग असतो, ठेका लेख्यावर काही काम हे अर्धवट तयार झालेलं असतं किंवा पूर्ण तयार झालेलं नसतं. असं जे मटेरियल हे कार्य आहे त्याला आपण मराठीत क्रियामान कार्य अथवा क्रियामान कार्य अथवा वर्क इन प्रोग्रेस असं म्हणतो. क्रियामान कार्य अथवा वर्क इन प्रोग्रेस असं म्हणतो. आणि या वर्क इन प्रोग्रेसची जी मूल्य असेल किंवा अर्धवट तयार झालेले जे कार्य असेल, जे सर्टिफाईड किंवा इंजिनियरकडून प्रमाणित झालेलं नाही, त्या कार्याला आपण वर्क इन प्रोग्रेस म्हणतो. आणि असं जे वर्क इन प्रोग्रेसचं कार्य आहे त्याचं जे झालेलं मूल्य असेल ते आपण या लेख्याच्या पुढे दाखवू, क्रेडिट साईडला अथवा जमा बाजूवर दाखवू. आणि या दोनमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसेल, एक दाखवलं आहे त्याने वर्क सर्टिफाईड, जे प्रमाणित केलेलं आहे, जेवढी रक्कम त्याची प्रमाणित होऊन मंजूर झालेली आहे अशी रक्कम म्हणजे वर्क सर्टिफाईड झाली. आणि दुसरं काय आहे? वर्क अनसर्टिफाईड, म्हणजे काम पूर्ण झालेलं आहे परंतु त्याचं आणखी इंजिनियरकडून प्रमाणपत्र मिळालेलं नाही किंवा ते सर्टिफाय केलेलं नाही, अशा प्रकारची रक्कम या ठिकाणी दाखवता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या लेख्याची ह्या बाबी लिहून झाल्यानंतर तुम्हाला या ठेका लेख्यावर जर लॉस झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठं दिसेल? तो जमा बाजूवर त्या ठिकाणी डिफरन्स दिसेल. म्हणजे अर्थातच या ठिकाणी या कॉन्ट्रॅक्ट अकाउंटची नावे बाजू मोठी झालेली असेल, त्यामुळे या ठिकाणी लेख्यावर काय फरक पडेल? हानी किंवा लॉस दिसेल. तो तुमच्या या लेख्याच्या कुठल्या भागात येईल? जमा बाजूवर दिसेल. आणि त्याच्या विरुद्ध जमा बाजूची बेरीज जर मोठी असेल तर जमा बाजूवरची बेरीज केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिफरन्स कुठं निघेल? नावे बाजूला किंवा डेबिट साईडला. हा डेबिट साईडला निघालेला जो फरक असेल त्या फरकाला आपण या ठिकाणी काय म्हणतो? प्रॉफिट असं म्हणतो. काय म्हणतो? प्रॉफिट असं म्हणतो. आणि तो प्रॉफिट या ठिकाणी तुम्हाला या लेख्याच्या नावे बाजूला दाखवता येईल. आणि हाच प्रॉफिट तुम्हाला ठेकेदाराला वाटपासाठी उपयुक्त अशी राशी या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्याला आपण नोशनल प्रॉफिट असं म्हणतो. कोणता प्रॉफिट म्हणतो? नोशनल प्रॉफिट. आणि या नोशनल प्रॉफिटलाच या ठिकाणी त्याच्या पर्सेंटेजमध्ये 3/4 वगैरे अशा प्रमाणामध्ये काय केला जातो? तो वाटला जातो किंवा त्याचं जे पर्सेंटेज आहे त्याप्रमाणे त्याला ती रक्कम अदा केली जाते. आणि ही रक्कम कोणाकडून मिळते? ठेकादाता जो आहे त्याच्याकडून ती रक्कम वाटप होते. आणि ही ठेकादाता हा ठेकेदाराला त्याच्या प्रमाणामध्ये किंवा रेशोमध्ये ती रक्कम अलॉट करतो. आणि त्याच्यासाठी हे जे मूल्य आहे किंवा नोशनल प्रॉफिट आहे हा वाटून दिला जातो. अशा पद्धतीने हे जे ठेका लेखा होता, हा जो ठेका लेखा होता किंवा कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आहे याचं प्रारूप किंवा त्याला आपण काय म्हणतो? आराखडा आपण कसा असतो हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे ठेका लेख्याचं प्रारूप तुम्ही या ठिकाणी काय करा? वहीमध्ये उतरून घ्या. याला सगळं मी तुम्हाला मराठीत करून दिलेलं आहे. हे मराठीकरण त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता अथवा हा प्रोफार्मा तुम्ही इंग्लिशमध्ये देखील उतरून घेऊ शकता. आणि कुठं अडल्यास या ठिकाणी तुम्ही रिपोर्ट करा, फोन करा किंवा मेसेज करा. या ठिकाणी तुम्हाला मी हे सर्व गोष्टी तुम्हाला समजून सांगेल. आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकली ठेका लेखा आपण कसा असतो याच्याविषयी आपण उद्याच्या